माय मराठीचा वाजो डंका विश्वभर, मराठी साहित्याला लदबदला बहर. मराठी साहित्य विश्वात नवीन भर, एका नवीन कवितेच्या पुस्तकाची भर. काव्यसंग्रहाचे नाव कीर्ती काव्य सरिता, शब्दांनी गुंफली अद्भुत काव्यलता. गहन मधुर अर्थाचा झरा ओसंडे, कवयित्री आहेत डॉक्टर कीर्ती लोखंडे. मंडळी, मराठी साहित्य विश्वात एका नवीन पुस्तकाची भर पडली आहे. हा आहे काव्यसंग्रह. काव्यसंग्रहाचे नाव आहे कीर्ती काव्य सरिता. काव्यसंग्रहाच्या कवयित्री आहे डॉक्टर कीर्ती लोखंडे. मुखपृष्ठ अतिसुंदर, वाहे शब्दसहिता कलंदर. निळे निळे आकाश, निळे निळे पाणी, हिरव्या हिरव्या झाडांची हिरवी हिरवी गाणी. ताजी तरुण गाणी सांगती कहाणी, विसरा करून विराणी. गाऊ आनंद गाणी, गाऊ आनंद गाणी, गाऊ आनंद गाणी. पहिलाच काव्यसंग्रह प्रिय बाबांना दंडवत, कवयित्री डॉक्टर कीर्ती लोखंडे यांचे हृदय मनोगत. कवयित्री माधुरी चौधरी यांची लाभली सुंदर प्रस्तावना. प्रसिद्ध लेखक श्री विश्वास देशपांडे यांची अभिप्रायात्मक प्रेरणा. कवयित्री सौ मंगला रोकडे यांचा शुभेच्छारूपी मिळाला खजिना. आशिष सुमनांनी भरली झोळी, धन्य धन्य कवयित्री झाली. पुस्तक आहे कवितांचे रिमझिमत्या शब्दांचे, भावबंध उलगडणारे, नाती घट्ट बांधणारे. निसर्गात रमणारे, आभाळाला खुणावणारे, कोसळत्या सरींचे मुक्त स्वातंत्र्य गाण्यांचे. पुस्तक आहे कवितांचे रिमझिमत्या शब्दांचे. सणांच्या ऊर्जेचे संस्कृतीने नटलेले, देवता पूजा गीतांचे, मनःशांती आत्मप्रगतीचे. मुलांच्या कोमलतेचे, रसरस्त्या तारुण्याचे. पुस्तक आहे कवितांचे रिमझिमत्या शब्दांचे. अर्थगर्भित शब्द लावण्याचे, उजळत्या ज्ञानदीपांचे, शब्दांच्या शक्ती सामर्थ्याचे, मनातील स्फुल्लिंगांचे. पुस्तक आहे कवितांचे रिमझिमत्या शब्दांचे. पुस्तक आहे कवितांचे रिमझिमत्या शब्दांचे. विविध गाण्यांचे अनेक कविता प्रकार अनेक लोकांसाठी उपयुक्त ठरणार. शाळा आणि शिक्षकांसाठी हा कविता संग्रह उपयोगी आहे. शालेय अभ्यासक्रमात विविध सण संस्कृती, राष्ट्रप्रेम आधारित कविता शिकवण्यासाठी लहान मुलांना वर्गात पावसाची गाणी, लहान मुलांची गाणी वापरून मनोरंजन आणि शिक्षण यांचा समन्वय साधता येईल. नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना समारंभांची गाणी आणि देवीदेवतांची गाणी वापरून सादरीकरण करता येईल. भाषण आणि निबंध तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना यातील माहिती उपयोगी पडेल आणि यातील कवितांच्या ओळी वापरता येतील. मुलांचा मराठी शब्दसंग्रह वाढेल, भाषेची समज प्रगल्भ होईल आणि भाषा समृद्ध होईल. शाळेतील ग्रंथालयांमध्ये हा काव्यसंग्रह ठेवू शकता. मुलांना पारितोषिक म्हणूनही हा काव्यसंग्रह देता येईल. खाऊ खाऊ अंगत पंगत, गाणी गाव संगत संगत, खाण्याचे संगीत गाण्याचे संगीत, जीवन आपुले बनव आनंदी रंगीत. सा सा साखर रे रे रवा. पालक आणि कुटुंबियांसाठी सुद्धा हा काव्यसंग्रह उपयोगी आहे. मुलांना संस्कृती, सण, देवी देवतांचे ज्ञान, राष्ट्रप्रेम याबाबतीत ओळख करून देण्यासाठी गाणी आणि कविता वापरता येतील. मुलांना अंगाई गीत म्हणून यातील लहान मुलांची गाणी म्हणता येतील. घरगुती समारंभ जसे की डोहाळे जेवण, बारसं, साखरपुडा, लग्न यामध्ये यातील गीत आनंद निर्माण करण्यासाठी वापरता येतील. सण उत्सवांमध्ये दिवाळी, संक्रांत, गुढीपाडव्या इत्यादी गाण्यांच्या माध्यमातून आनंद आणि शिक्षण देता येईल. ज्येष्ठ नागरिकांना मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी, विचारांना गती मिळण्यासाठी झोपण्यापूर्वी किंवा चहा कॉफीसोबत वाचन करण्यासाठी उपयोगी आहे. यामुळे स्मरणशक्ती टिकून राहील, मन शांत राहील आणि गाढ झोप लागेल. गृहिणींसाठी ताणतणाव घालवण्यासाठी, मनात नवी उमेद जागवण्यासाठी उपयुक्त आहे. पुस्तकात सगळी आनंददायी गीतं आहेत.
निखळ मनोरंजन या कवितांमधून मिळेल. स्त्रियांची भावनिक आणि मानसिक गरज या पुस्तकाद्वारे भागू शकेल. अक्षय पुण्यदायी वैशाख तृतीया नवशुभारंभाचा मुहूर्त साधूया साधूया. सांस्कृतिक संघटना आणि समुदायासाठी सुद्धा हा काव्यसंग्रह उपयोगी आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कविता आणि गाणी वापरून पारंपरिक संस्कृतीची जपणूक करता येईल. भारत माते प्रति उमले हृदय प्रीत तरंगा स्वातंत्र्य दिनी दौलत फडके नभीउंच तिरंगा. राष्ट्रप्रेम, नात्यांचे महत्त्व इत्यादी विषयांवर कार्यक्रम सजवता येईल. कवी, लेखक आणि काव्यप्रेमींसाठी सुद्धा हा काव्यसंग्रह उपयोगी आहे. नवीन कविता लिहिण्यासाठी यातून प्रेरणा मिळेल. विविध विषयांवर काव्यलेखन शिकता येईल आणि प्रगती करता येईल. सामाजिक उपक्रमांसाठी सुद्धा हा काव्यसंग्रह उपयोगी आहे. राष्ट्रप्रेम, पर्यावरण जागृती, संस्कृती जपणूक, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता यासारख्या विषयांवर जनजागृती करता येईल. साप मांसाहारी न करती दुग्धपान पुंगी हलते नाग डुलतो नसे तयांना कान पुंगी हलते नाग डुलतो नसे तयांना कान दुखन धरती स्मरण शक्ती तयात कमी श्रावण पंचमीचा सण नाग पंचमी. संगीतकार आणि गायकांसाठी हा काव्यसंग्रह उपयुक्त ठरेल. या कवितांवर गाणी तयार करून शाळा, सामाजिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक समारंभात गायनासाठी उपयोग होईल. समीक्षकांसाठी सुद्धा उपयोगी आहे. समीक्षकांचे स्वागत आहे. पुस्तकात चांगले वाईट काय आहे त्यांना समीक्षा करता येईल. विविध दृष्टीने उपयोगी आणि मौल्यवान दर्जेदार असा हा काव्यसंग्रह तुमच्या संग्रही नक्कीच असायला हवा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून तुम्ही हा काव्यसंग्रह मागवू शकता. लॉन्चिंग स्पेशल ऑफर चालू आहे. हा काव्यसंग्रह ई बुक स्वरूपात ॲमेझॉनवर अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. हे पुस्तक डाउनलोड करून किंडल ॲपवर तुम्ही वाचू शकता. लिंक खाली दिलेली आहे. ग्रंथालयांसाठी बुक स्टॉल धारकांनी जास्त प्रती हव्या असल्यास खालील नंबरवर संपर्क साधा. त्वरा करा व आपली कॉपी मिळवा असे प्रकाशकांनी कळविले आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या बहुमोल प्रतिक्रिया आणि मते खालील नंबरवर जरूर पाठवावीत. धन्यवाद.